मैर्या, अरे कोंबडी काय इथं पडल्या. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. मैर्या, जा मदत कर तिला. पण मी का करू मदत? अरे तू विसरला का तुला काय काय बोलले ती? लगेच चाललाय तू ऑनवर करून मदत करायला. अरे तुला तुझी इज्जत आहे का नाही? पण इज्जतीपेक्षा माणूस महत्वाचा आहे. जा मदत कर तुझी. पण मी का करू? अरे ती काय काय बोलले मला नाही करायची तिची मदत. अरे मैर्या, तुझी लहानपणाची मैत्रीण नाही ती. एवढ्या लवकर विसरला का तू? कधी कधी मदत केली तुझी तिने. अरे ठेव तुझा राग बाजूला आणि जा मदत कर तिची. कोमल, हे कोमल, 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 काय झालं? उठ की. अगं उठ ना, काय झालं? अरे मी पाणी आणत होते विहिरीवरनं, पडले. पण कसे काय? मला वाटतंय उन्हामुळे डोळे अंधारी आली असेल. बर उठ, उठ तू. लागलं नाही ना तुला? नाही, ड्रेस भरलाय. कशाला उन्हात आणायचं पाणी आणायचं? मग माझ्या घरचं पाणी काय तू भरणार होता का? मग भरलं असतं ना, सांगायचं ना. बोलतोय का तू माझ्याशी? तू कशाला मग असं बोलली मला? मला राग आला होता. बरं असू दे. ते पाणी होतीतच. चल. सॉरी. काय ऐकू नाही आलं? सॉरी. पण का? का म्हणजे त्या दिवशी माझं जरा चुकलंच ना. मी जरा जास्तच बोलले तुला. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. मला पण लय राग आला होता. मी नव्हतंच करणार मदत. पण म्हणलं आपली लहानपणाची मैत्रीण आहे. तू पण मला मदत केली होतीस की. म्हणलं शेवटी माझी मैत्रीण आहे म्हटल्यावर. थँक्यू, माझी मदत केली. असू दे. मी काही सॉरी उगतच नाही म्हणत आहे, मनापासून म्हणते. मला पण त्या दिवशी लय वाईट वाटलं होतं. पण मी सगळं रागात बोलले होते. तुला माहिती आहे ना, मी काही मनात राग धरून नाही ठेवत. जे वाटतं ते बोलून टाकते. माहित आहे तुझा राग. पण असू दे, मैत्रीत सॉरी नसतं म्हणायचं. बरं चल जाऊ आता, बरं वाटतंय जरा. हाय. हाय. ऐक ना वैशू, आपण कॉफीला गेलो असतो. कॉफी घेऊया, पण प्लीज वैशू नको म्हणूस, वैशाली म्हण. आपण इथे लेक्चरर आहोत ना. आय होप यू डोंट माइंड. येस. बाकी आई बाबा कसे आहेत? मस्त. तुझी आठवण काढत असतात ते. सो स्वीट. त्यांना सांग मी आठवण केली म्हणून. ह्या वेळेस नक्की भेटेल. तू तर गायबच झालास. आणि तुझं लग्न ठरल्याचं कळलं आणि गाव सोडलं बघ. परत गावाकडे जायची इच्छाच नाही झाली बघ. म्हणूनच मला तू भेटला नाहीस मी इतक्या वेळा गेली तरी. ए शांत बसा ना. तू तुझा अभ्यास कर ना. तुला अक्कल नाही का? माणूस अभ्यास करते ना, दिसत नाही का तुला? डोळे फुटलेत का तुझे? मी तर आता बेंचवर चढून नाचणार. हे वाजव. नखवा नखवा. संत्या लय मागात पडत बरं का, परत एकदा सांगते. ए काय मागत पडेल, काय करायचं कर जा. थांबत जरा. मी ना मॅडमलाच जाऊन सांगते, मग अक्कल येईल तुला. जा, कोणाला सांगायचं सांग जा. पण तू अशी इथं भेटशील असं वाटलंच नव्हतं. डेस्टिनी, मित्र आहोत आपण, भेटणारच ना कधी ना कधी. येस. बरं, आणि फॅमिली तुझी?
बायको, मुलं? सुनील, काय झालं? काही लपवतोयस का? नाही ग, तसं काही नाही. मग असं शांत का झालास? मी फॅमिलीबद्दल विचारलं ना. इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो, सगळं ओके बघ. सुनील, मी तुला आज ओळखत नाहीये आणि तुला खोटंही बोलता येत नाही. सांग मला काय झालंय ते. खरं सांगू का, ऑब्व्हियसली. मी लग्नच नाही केलं बघ. आर यू सिरियस? का? आयुष्यात फक्त मी एकाच मुलीवर प्रेम केलं आणि ते पुन्हा होणार नव्हतं. सुनील, मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते, मी आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे. यू हॅव टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड मूव्ह ऑन. आणि ऐक ना, कॉलेजमध्ये आपल्या पर्सनल लाईफबद्दल नको बोलायला, कारण इथे भिंतीलाही कान असतात आणि मला माझ्या आयुष्यात किंवा तुझ्या आयुष्यात कुठलीही रिस्क नको आहे. आपण खूप मॅच्युअर आहोत आता आणि ह्या गोष्टींची चर्चा इथून पुढे आपण इथे करणार नाही. ठीक आहे? वी विल बी लाईक अ बेस्ट फ्रेंड्स, जसे आधी होतो. ठीक आहे? आणि मोकळं बिंदास बोलत जा. चल, कॉफी घ्यायची होती ना तुला? चलो कॉफी घेऊ. मॅडम मॅडम, हां बोल. अहो तो सांगत्या म्हणजे यू आर माय नॉनसेन्स वाला. त्याचं काय? अहो त्याने काय केले माहितीये का, बेंचवर उभा राहिलाय, मोठमोठ्याने गाणी म्हणतोय आणि आम्हाला लय त्रास देतो, लय गोंधळ घातलाय त्यांनी. अरे तुम्ही येऊन त्याच्याशी बोला. बर, येते मी. चला. हो येते, जा तू. आलेस मी. ठीक आहे. नकवा आमच्या सोनीला कोकण दाखवा. आता बघ काय होतंय. हा नाचणार ना. मॅडम येत आहेत ना. येऊ दे ना, मॅडम काय करणार रे. किरे तू पण का त्याच्यासोबत. कोकण दाखवा नकवा नकवा आमच्या सोनीला कोकण दाखवा. सोनीला कोकण दाखवा. काय चाललंय? मच्छी मार्केट आहे का? सेकंड लास्ट बेंच. काय चाललंय? तू काय वाजंत्री मंडळाचा अध्यक्ष वगैरे आहेस का? म्हणजे क्लासमध्ये वाजंत्री वाजवायला? तुला समजत नाही बेसिक गोष्टी की आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब होत असेल म्हणून धीरज सर एवढी चिडचिड करतात का तुमच्या वर्गावर? आपल्यामुळे बाकी पण मुलं डिस्टर्ब होतात हे बघायला पाहिजे की नाही? तुझ्याकडनं ह्या अपेक्षा अजिबात नाही आहेत मला. कळलं का? मॅडम आम्ही आमचा अभ्यास करत होतो, तो मध्ये मध्ये गाणी वाजवतोय आणि गाणी म्हणतोय मोठमोठ्याने. बरं मला एक सांगा, तुमचं क्लासचं मॉनिटर कोण आहे? ठरलंय कुणी? कुणीच नाही. ठीक आहे, सर आल्यानंतर तुमचं स्टुडंट काउन्सिल बनेल, म्हणजे एक संसद तयार होईल तुमची. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज हेड बनवले जातील आणि ते डिपार्टमेंट त्यांनी सांभाळायचं. बोर्डचं असू द्या किंवा स्पोर्ट्सचं असू द्या आणि क्लास मॉनिटर पण. ठीक आहे? तुमचे वर्गपाठाच्या वह्या सुद्धा. संतोष, तुझ्याकडनं ही अपेक्षा मला अजिबात नाही आहे. थोडंसं फोकस राहा. तू प्रयत्न करतोय की नाही इंग्रजी शिकण्याचा? चुका जरी होत आहे, मी तुला रागवले ना त्या दिवशी, पण तुला मी ॲप्रिशिएट पण केलं ना. सांगितलं ना सगळ्यांना हसू नका, ॲप्रिसिएशन मिळालं ना, मग तसं वागायला शिक आता. ठीक आहे? सॉरी मॅडम, चुकलं माझं. चलो, सगळेजण अगदी व्यवस्थित राहायचं. आपल्यामुळे दुसऱ्या क्लासला डिस्टर्बन्स व्हायला नको. मला छान नाही वाटत असं रागवायला, मला नाही आवडत. मला तुमच्याशी फ्रेंडली रिलेशन ठेवायलाच आवडेल आणि तसंच राहूया. ठीक आहे? सगळेजण शांत राहा आणि दुसऱ्या क्लासला डिस्टर्ब करू नका. साक्षी, तुमच्या बुक चेक झाल्यात, ते देते तुझ्याकडे. चल माझ्यासोबत स्टाफ रूममध्ये. आवाज नकोय मला, सगळ्यांनी लक्षात ठेवा. हव्या, अरे कवर अशा काढ घेऊन बसणार. मग काय करायचं? अरे ती आपण प्राथमिकला असताना बँजो नाही का वाजवत होतो. ते नाही मला आठवत आता. अरे ते नाही का भारुडाला सुरुवात करताना तूच म्हणायचा ना ते. नको रे, अरे आता आपण बारीक राहिलो का? मोठं झालोय ना. अरे म्हण की, त्याला नाही काय होत. नको, आणि ते मला आठवत पण नाही आता. अरे मला आठवत नाही म्हणून म्हणतोय. तू आता नाटकी करणार का अशी? अरे पण आता म्हणलं कसं वाटेल? तू म्हण, काय नाही होत. म्हण की, म्हण म्हण. म्हणून हा म्हण म्हण.
बरं हा हॅलो चेक 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 हा हा हॅलो हॅलो नृत्यनाद संगिनी ब्रह्मांड डोलते, नृत्यनाद संगिनी ब्रह्मांड डोलते. या संगीत रचनेमध्ये सादर करत आहोत कलापथक बजीमार मंडळ मौजे तुलपेवाडी तळपेवाडी. अरे मग गाणं कोणतं म्हणायचं? हा तुझा धगा ग तर मित्रांनो गाण्याचे बोल आहेत तुझा झगा ग वाऱ्यावरती उडतो. तर गाणं म्हणतील स्वतः मयूर कुंभार आणि त्यांना साथ देतील अविनाश आणि कोमल आणि साक्षी. तर चला सादर करूया तुझा झगा ग वाऱ्यावरती उडतो. चेक हॅलो 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 चेक दिन दना दिन दिन केस चाग फुगा तुझ्या डोळ्यावरी बटे रातचा पकळी तुझं गुलाबी गवट अग नाही बोलतो मी खोट रूप तुझं मोठ तुझा झगा ग वाऱ्यावरी उडतो. तुझा झगा ग वाऱ्यावरी उडतो. माझा किऱ्या रे कोंबलीवरी मरतो तुझा किऱ्या ग कोंबलीवरी मरतो. अगं आता मी काय खोटं बोलू का? गाणं म्हण पुढं. तुझा जगा ग वाऱ्यावरी उडतो तुझा जगा ग वाऱ्यावरी उडतो. किऱ्या रे कोंबलीवरी मरतो. अरे तू मार खाणार आहे. कुंबले लागते अयो लागते. कशाला चिडवतोय? तुला माहितीये ना मी त्याला गंडवते म्हणून. पण तो करतो ना तुझ्या प्रेम. कोंबले गप लागते. ए कोंबले कशाला मारते त्याला? तो मस्करी करीतोय ना. अरे मी पण मस्करीच करते की. मस्करी करशाल आणि करशाल बांधणं. आणि भांडायला मी काय तुझ्यासारखी आहे का सारखं सारखं भांडण करायला? एवढीशी काठी लागणार त्याला. आता दगड घालायला का त्याच्या डोक्यात? अगं मग मला एक सांगा तुम्ही दोघं ते एकमेकांबरोबर बोलत नव्हती ना? आता झाले आमच्या भांडणाला वर्ष. वर्ष नव्हतंच बोलणार पण काय करणार आपली लहानपणाची मैत्रीण आहे ना ती. हा आणि आम्ही तुमच्यासारखं येडं नाही ना भांडण धरून बसायला. अरे देवा. तुझी लहानपणापासून मैत्री म्हणून बोलली का? अगं मग आम्ही एवढं दिवस तुमच्या मागे मागे करीत होतो, तुमच्या हातापाया पडलो का एकमेकांबरोबर बोला, तेव्हा काय झालं बोलायला? तुझं कशाला ऐकू आम्ही? तू ऐकतो का आमचं? तू भांडतच राहतो ना साक्षी सोबत. आता नाही भांडणार आम्ही ठरवलंय आता काही एकमेकांबरोबर भांडायचं नाही म्हणून. हा बघू ना आता कोण कोणाशी भांडतंय ते. अगं खरंच साक्षी आपण ठरवलंय का नाही? हा ना मायराना आम्हाला माहितीये कधी भांडायचं कधी एकत्र यायचं. तुमच्यासारखं नाही भांडणे टिकून ठेवायची. अगं पण तुमच्या मध्ये अगोदर सॉरी कोण म्हणलंय? सॉरी म्हणले मी त्याला. तू? हा पण शेवटचं म्हणले इथून पुढे मी नाही चुकणार आहे. मी त्यालाच सॉरी म्हणायला लावणार कायम. हा तसं पण तू येत चुकलं होतं बोला. आला मोठा. आता म्हणले ना सॉरी परत नाही म्हणणार. कोमल तुला एक बोलू का? अगं तुम्ही दोघं भांडल्यावरती ना आम्हाला नाही करमत रे. अगं खरं ना आम्ही एकमेकांबरोबर भांडले तरी चालते, तुम्ही एकमेकांबरोबर भांडू नका रे. हा म्हणजे तुमची भांडणं सोडत राहायचं आमचं आयुष्यभर हेच काम आहे नाही का? अगं तसं नाही, पण आपण कसं ना बारीकपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय, शाळेत एकत्र, कॉलेजला एकत्र, त्यामुळे सवय झाली रे तुमची. हा का माहितीये मला. म्हणूनच आम्ही भांडणं पटकन उरकून टाकली. ठरलंय ना? हा मग चांगले. आता आम्ही पण नाही भांडणार आणि तुम्ही पण नका भांडू. आपण चौघं कायम सोबत राहू. बरं आम्ही ऐक ना ह्याच खुशीमध्ये मग आपण अजून एक गाणं म्हणूयात ना. गाणं का? दोस्तीवरती म्हणायचं. दोस्तीवरती का? हा म्हणू ना. साक्षी कोणतं गाणं म्हणायचं? नाही नको तूच म्हण तुलाच जमता असं. तुला तर कधी कोणतं गाणं येते तेव्हा? कोमल सांग. ये दोस्ती हम कभी नहीं तोडेंगे. हा हा 1 2 3 स्टार्ट. हॅलो हॅलो म्हणणार. हा, म्हण. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर
तेरा साथ ना छोड़ेंगे. मैऱ्या हा. सरांनी लिहून आणा सांगितलं ते लिहिलं का? हा लिहिलं की खरं? मग? अरे तुला हुशार आहे. अरे लिहिलं. आव्या मैऱ्या आपण सावळ्याला जायचं का? सावळ्याला का आला? अरे फणस आणायला जाऊ ना. मी असं ऐकले तिथली फणस आहेत ना लय भारी आहेत. खा ते तर आम्ही पण ऐकलंय, पण पिकत आहेत का? अरे पिकलेली असते ना, जाऊ ना. तुला कोणी सांगितलंय? अरे त्या सखीकडे गेले होते ना, तर तिला मी मागितलं फणस, तर तिने 2च घरं हातावर टेकवलं. जाऊ दे, आता ना मी तिला दाखवून दाखवून खाणार आहे. अगं पण त्यांची ओळख आहे सावळ्यामध्ये, आपली कुठे ओळख आहे का सावळ्यात? हाय की एक ओळख, कोण? तुमची मैत्रीण रुपी. पळे, ती कायची आमची मैत्रीण? अरे बरोबर बोलते ती. जाऊ की लय दिवस झाला आपण फणस खाल्लं नाही ती. आणि ऐक ना, तुम्ही दिलं होतं ना तिला आंब, मग ती देईन की तुम्हाला फणस. हा मग चालतंय. जायचं. हा चला. जाऊया. चला. ए थांबा. का राहूया? अरे तिच्या घरी ना माणसं असतील, आपण ना सगळे नको जायला. तू एक काम कर, तू एकटाच जा. मी हा बर चालतंय जातो. आणि हे बघ ए, तू ना तिला घेऊन तरी ये ना, ते विचारून तरी ये, कळलं का? बर. हा जा. पिया बोले होले होले क्या ये बोले जानो ना. रुपये रुपये ए रुपये आईला ह्यांच्या घराला तर कुलूप आहे. कोण आहे रे? आव्या 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 भूत आव्या भूतवाल्या थांब. आव्या भूत आव्या भूत अरे थांब. आव्या अरे थांब की. आव्या आव्या तिकडे भूत आहे. भूत काय? हो चला चला लवकर. चल पुढे. तू पुढे ये आणि दाखव भूत कुठे आहे. अग इथं होतं इथं हो इथं बसलं होतं. कुठे आहे भूत? मला काय माहित इथंच बसलं होतं निवांत. हा दिवसा डोळ्या तुझी वाटच बघत बसला असं नाही का? अगं मी काय खोटं बोलतोय तेव्हा. मला लय ब्या वाटतंय. बघू बरं इथं काय आहे. इथं तर काहीच नाहीये. अगं थांब. थांब जरा. मागच्या बाजूला बघू आपण जाऊ. मागच्या बाजूला कशाला? रुपीला विचारू ना डायरेक्ट. अरे इकडनं कडी दिसते घराला, मागच्या बाजूनी बघू आहे का. चला. चल. आव्या अरे मस्करी करते, चला. हे बघ ती रुपी येत आहे. अरे रुपये वाटतं. काय ग? काय नाही, कपाळाला काय लावलंय ते? अगं हे फेस पॅक केला होता मी. म्हणजे हिलाच बघून ना हा पळाला. बुधबीत काय नव्हतं. पांढरं एकदम पांढरे दिसत होते मग म्हणलं अरे या बेण्याला मी कधीपासून म्हणते थांब थांब, हे घाबरत पळत सुटलंय. आणि तू हिला का भरला ना रे? कळत का नाही तुला? अरे आव्या ती कसलं पांढरं लावून बसली होती तोंडाला. अरे पण तुला कळलं पाहिजे ना, आपण कोणाच्या घरी आलोय? रुपीच्या ना, मग रुपीच असेल. अरे पण तिचं पाकच थोबाड दिसणार रे. अरे मग थांबायचं, विचारायचं कंतभूत आहे ती. मी त्याला थांब थांब म्हणते, तो थांबतोय कुठं? अरे मला खरंच ब्या वाटलं म्हणून पळालो. अरे पण हुकलेल्या थोडस थांबायचं, मागवळून बघायचं कंचभूत आहे, नाव विचारायचं भूताला. चला बोंबलत पळत. मला काय माहिती हे भूत आहे ती. आपलं चुकलं. आपण याला एकट्याला पाठवायचं नव्हतं लागत. हा मोठा कधी होणार आहे का आपणच सगळीकडे सोबत जायचं? बरं कोंबडे, आज तुमची कस काय इकडे वाट चुकली? अगं काय नाही, म्हणलं सावळ्याला चाललोय तर रुपीला भेटायचं नाही असं होईल का? अगं वाईच ती फणस आणायची होती ना, म्हणलं आपली मैत्रीण राहते इथं, मग तिला पण सोबत घेऊन जावं, हाय का नाही आव्या? फणस आणाय आल्यात काय? हा
आहेत ना. कुठं हाय का खाली झाड आहे. कोणाचे फणस आहे? ते कोणाचं ते नाही माहिती बो, पण हाय. पण कापीचे फणस आहे ना? हा कापीचे. ए कापीची बिपीची मरू दे, पहिलं सांग. समजा ती फणस तोडली, लोक मारणार नाहीत ना मागं लागून? नाही नाही अजिबात नाही मागला, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा हे असलं तर बरं, नाहीतर नाही बाबा आपण जाऊया. ए ती म्हणते ना आता मी हाय. अरे मी एक गावचीच आहे, मला माहिती ना. कोणी काय बी वरडणार नाही, एक शब्दाने बोलणार नाही, मी आहे ना. हा मग तू काय कर, थोडी तयार हो, आपण जाऊ फणस तोडायला. हा लगेच होते मी. आम्ही बाहेर वाट बघतो. हा थांबा, आले मी लगेच. त्याची चाळा घेतो ना तोवर. तू ये इकडं मायरे, भूत बघितलं ना दिवसा डावळ्या, तुला भूताने कोंबडी. चावले नाही का? रुपे अजून किती आहे ग फणसाचं झाड यायला? अगं हाय इथंच खाली आहे. कवापासून हाय इथंच खाली आहे म्हणती, आणि केवढं चालून आणलं इकडं. अगं एवढे चालले तर आता येत बघ, चाल की. भाई आलं एकदाच फणसाचं झाड. हा मग मी म्हणलं ना आलंय जवळ. मैऱ्या हा? अरे फणशी पशी आलो आपण. अरे पण फणशी फणस दिसत नाही ते. हा ना. अगं आहेत की मोकड फणस. कोणाच मोकार. हा डोळा फुटलं का, हे काय दिसत नाही का तुला? नाही तर काय, आंधळाच येतो त्याला फणस दिसाना. बरं चालतंय. मैऱ्या चढ. मी जोडू होय. अरे मग आणि ऐक ना, 5 फणस घेऊन ये. 3 तुम्हाला आणि 2 मला. ऐ मी कडे कमी हाताने जाऊ का? अरे मग तेच नाही, 1 2 3 आणि मला 2. हा बर बर ठीक आहे. मैऱ्या हा. जा चढ लवकर. बर जातो. जा. आलो तुमच्याकडे कोण आहे आलो आईची स्वांग कोण आहे रे वर? तू खाली उतर, खाली उतर. हा तुमच्या बापाची बेंड आहे काय? उतर खाली. पुढे अहो उतर, मेळा 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 मेळा. उतर उतर, तू खाली उतर. उतर तेव्हा बघत जरा उतर. ये ये खाली, ये खाली ये. नाही अहो त्यांनी मला चढवलं होतं. नाही नाही अहो म्या नाही. खाली ये जेव्हा नीट बघू दे बच्चे. तेव्हा बापाची बेंड आहे का रे? हा पाणी घाल तेव्हा बापाला टाकायचे. नाही नाही मी परत कधीच नाही येणार. नाही नाही. उतर उतर बाळा, उतर खाली ये, खाली ये. ये ये काय ना कर, ये ये उतर उतर बाळा, उतर आलो. उतर चौकास उतर. कदम लागला. अरे पण तो बाबा कुठं दिसत नाही ते. आपण आलोय पळून. आणि मैऱ्या कुठे? त्या फणशीच्या झाडावरती ना. अरे पण तू बाबा काय नाही करणार, तो चांगलाय. तू तर परणा आम्ही आहे, पळा कशाला म्हणली? थांबलो असतो ना त्याच्यासाठी. अगं नाही, मला वाटलं त्याचा भाऊ आहे. तर आता काही वाटेल. जाऊ दे, थोडा वेळ त्याची वाट बघू आपण, येईलच तो. हा येईल. अगं पण त्या मैऱ्याला त्या म्हाताऱ्याने काय केलं म्हणजे? तसा हुलकावणी द्यायला 1 नंबर आहे मायऱ्या. आपल्याला नाही का हुलकावणी देत. मैऱ्या अरे आला का? ते माणूस तुला नाही ना मारला? मारलं नाही. अरे मला लय मारलंय. तुम्हाला काय सांगायचं? अरे दिसत तर नाही मारलाय म्हणून.
नाही रे तुम्हाला नाही दिसणार पण मलाच लय दुखतंय रे लय मारलंय आणि तुम्ही मला तिथंच ठेवून आला व्हय. अरे हे सगळं झालंय ना हिच्यामुळे. ए मायामुळं काय नाही झालं. तुला कोणी झाडावरून उतरायला सांगितलं होतं? तुझ्यामुळेच झालंय. मी तुला म्हणले होतं ना तिथं माणसं येऊन मारणार तर नाहीत ना, तो कशी म्हणली नाही नाही कुणी नाही येणार, मारणार नाही कुणी. मग काय झाली दाताड काढून म्हणते ती मी आहे ना. अगं नाही, मला काय माहिती तो मारील म्हणून. तो त्याचा भाऊ होता. हा हे बरं आहे बाबा. बघ ते जाऊ दे, एक तरी फणस आणला की नाही? तुला आता ठोका देऊ का? मला इथं लागले त्याचं काय नाही, फणस पाहिजे फणस. एक तरी फणस आणखी. तुला फणस खायची? हा अगं तुला काय वाटत आहे मैरे काय आता जायचं नाही? अगं आता परत मागे जाईल आणि फणस घेऊन येईल. तुला काय वाटतंय त्याला लागलंय? अगं किती पण मारलेला असू दे ना त्याला. बघ आपल्या बरोबर तो खोटं बोलतोय, त्याला काही लागलंच नाही तरी पण बघ कसं करीत आहे बघ. अगं मैरे सारखं ना मित्र नाही मी कुठे बघितला. वाघ आहे वाघ माझा मित्र, कळलं का? एक नंबरचा पोर आहे. आता जाईल आणि फणस घेऊनच येईल. झालं का तुझे फॅनिशन पण मला नाही फणस बिनस आणायचा. तुमचं जावा, मी जातो. ए आव्या तू तरी फणस दे की मला. हा म्हणजे त्याचा सुचलंय, आता परत माझं सुचू दे. मला नको फणस. रुपे फणस खायचं होतं. बघ जाऊ दे, पुढच्या यायला परत येऊ आपण. बरं ठीक आहे, मी याला माझं फणस. आता सखीला काय सांगू? हा पण ती कुठं होती बघायला मी फणस खाल्लंय का नाही. तिला सांगन अख्खं एक फणस मी एकटीने संपवले.